कर्जमाफी खरंच एक आश्वासन आहे की एक न सुटणारं कोडं? चला आज याचा छडा लावूया. म्हणजे बघा, घोषणा तर झालीये, पण तिच्यात तितके जर तर आणि अस्पष्टता आहे की मूळ मुद्दाच बाजूला राहिलाय. आणि म्हणूनच असं म्हटलं जातंय की जोपर्यंत या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत ही घोषणा शेतकऱ्यांसाठी फक्त एक मृगजळच ठरू शकते. तर आपण आता काय करणार आहोत? आपण याच 5 कोड्यांचा माग काढणार आहोत. एक एक करून समजून घेऊया की सरकारच्या या घोषणेमध्ये नक्की कोणत्या गोष्टी अस्पष्ट आहेत आणि त्याचा थेट शेतकऱ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय. ठीक आहे, तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि कदाचित सगळ्यात मोठ्या कोड्यापासून, ते म्हणजे 2 लाखांच्या मर्यादेचं गणित. याचा नक्की अर्थ काय आहे? आता बघा, इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. समजा एका शेतकऱ्याचं कर्ज आहे 4 लाख रुपये. आता सरकारने म्हटलंय 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. मग या शेतकऱ्यानं जर स्वतःच्या खिशातून 2 लाख भरले तर सरकार उरलेले 2 लाख माफ करणार आहे का? किंवा दुसरा शेतकरी घ्या ज्याचं कर्ज आहे 3 लाख, त्याने 1 लाख भरला तर उरलेले 2 लाख माफ होतील? या अगदी साध्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. आणि त्यामुळेच नेमका फायदा कोणाला आणि कसा मिळणार हे सगळं अंधारात आहे. बरं, हे झालं पहिलं कोडं. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. सरकारने घोषणेमध्ये एक शब्द वापरलाय आणि त्या एका शब्दातच अख्खं कोडं लपलंय. तो शब्द म्हणजे पात्र. सरकार म्हणतंय की पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. पण हा पात्र शेतकरी म्हणजे नक्की कोण? त्याची व्याख्या काय आहे? म्हणजे ज्याच्याकडे कमी जमीन आहे तो पात्र, की ज्याचं उत्पन्न कमी आहे तो? काही निकष आहेत का? काहीच सांगितलेलं नाही. आणि या एकाच शब्दापायी लाखो शेतकरी आज गोंधळात आहेत की आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही. आता पुढचा मुद्दा, तिसरं कोडं. हे फक्त या कर्जमाफीपुरतं मर्यादित नाहीये. हे आहे भविष्याबद्दलच्या एका मोठ्या आश्वासनाबद्दल. सरकार काय म्हणतंय की आम्ही असा काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढू की शेतकऱ्याला परत कर्जमाफी मागायची वेळच येणार नाही. ऐकायला किती छान वाटतं, बरोबर? पण आजची परिस्थिती काय आहे? आज शेतकऱ्याला त्याच्या मालाला साधा किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. मग जिथे आजची हमी नाही तिथे कायमस्वरूपी तोडग्याची गोष्ट कशी करायची? या आश्वासनाच्या मागे नेमकी योजना तरी काय आहे हेच कळत नाहीये. पुढचं कोडं, चौथं, हे वेळेबद्दल आहे. बघा, कुठलंही काम करताना आपल्याला वेळेचं गणित मांडावं लागतं. शेतकऱ्यासाठी तर हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. घोषणा तर झाली, पण प्रक्रिया सुरू कधी होणार? शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढच्या खरीप हंगामासाठी नवीन कर्ज कधी मिळणार? याबद्दल कोणतीही टाईमलाईन दिलेली नाही. आणि जर वेळेवर कर्ज मिळालं नाही तर पुढच्या हंगामाचं काय? सगळं नियोजनच कोलमडेल ना. शेतकरी पुन्हा त्याच चक्रात अडकेल. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या 5व्या कोड्याकडे. आणि गंमत म्हणजे हा गोंधळ एका पत्रकार परिषदेमुळे आणखीनच वाढला. झालं काय की मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अल्पभूधारक, 2 हेक्टरपर्यंतचे शेतकरी असे काही शब्द वापरले. आणि तिथूनच एक नवीन प्रश्न उभा राहिला की ही कर्जमाफी सगळ्यांसाठी आहे, म्हणजे सर्वसकट आहे, की फक्त कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच आहे? मग जर अट असेलच तर मग त्या सर्वसकट कर्जमाफी या घोषणेचं काय? तर मग बघा, हे आहेत ते 5 प्रश्न किंवा 5 कोडी. 2 लाखांची अट नेमकी कशी आहे? पात्र शेतकरी म्हणजे कोण? कायमस्वरूपी तोडगा काय असणार आहे? हे सगळं कधीपर्यंत होणार? आणि जमिनीची काही मर्यादा आहे की नाही? या 5ही प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे ही घोषणा म्हणजे फक्त एक धुकं बनून राहिली आहे, ज्यात काहीच स्पष्ट दिसत नाहीये. आणि सगळ्यात शेवटी विचार करा, हे फक्त सरकारी आकडे किंवा धोरण नाहीये. हा थेट शेतकऱ्याच्या आयुष्याशी जोडलेला प्रश्न आहे. त्याच्या पुढच्या पेरणीचा, त्याच्या घराच्या चुलीचा प्रश्न आहे. जोपर्यंत या कोड्यांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत तो पुढच्या हंगामाचं नियोजन करणार तरी कसं? व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.